काही दिवसांपहिले काही महिन्यांपहिले लाडक्या बहिणींना KYC करायला सांगितलं होतं. KYC करताना जे पर्याय देण्यात आले होते ते पर्याय असे गोंधळात टाकलेले होते की पर्याय कोणता ऑप्शन यस किंवा नो करायचा, होय किंवा नाही करायचा हे बहिणींना समजलं नाही. त्यामध्ये पर्याय चुकीचे झाले. त्यानंतर मकर संक्रांतीचा किंवा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला. ज्यांनी हे पर्याय बरोबर टाकलेले होते, KYC बरोबर केली होती, त्यांना तेव्हा 1500 आले. एक तर आला नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा, हे दोन 1500 त्यांना आले. परंतु काही बहिणींनी चुकीचे पर्याय निवडले होते, त्यांचा हप्ता बंद करण्यात आला होता तात्पुरता किंवा काही कारणास्तव. मग त्या बहिणी आंदोलन करू लागल्या की आम्हाला हप्ता का मिळत नाही, आमचा हप्ता का बंद करण्यात आला. आता त्या बहिणींना KYCमध्ये दुरुस्तीचं ऑप्शन मिळत आहे आणि त्यांना दुरुस्ती करता येत आहे. त्यांचा हप्ता तर सुरू होणार आहे. त्यांना मागील महिन्याचा हप्ता पण मिळेल, म्हणजे 4500 रुपये त्यांना मिळतील. जानेवारीचा पकडून आता हा, आणि बाकीच्यांना जानेवारीचा येईल ज्यांना मागील हप्ते मिळालेले आहेत.